जळगाव शहरातील शिवरामनगर भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता। यानंतर काहीच दिवसांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे। 6 ते 7 तोळे सोने व 35,000ची रोकड लंपास करण्याची माहिती मिळत आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। एकनाथ खडसे काय म्हणाले? एकनाथ खडसे म्हणाले की रात्री घरफोडी झालेली आहे। बंगल्यातील सर्व रूमचे कुलूप तोडून चोरी केलेली आहे। काही सामानाची चोरी झाली आहे। माझ्या रूम मध्ये 35,000 रुपये होते। 5-5 ग्रॅमच्या 4 अंगठ्या होत्या, त्या चोरीला गेलेले आहे। खाली आमचे नातेवाईक राहत होते, त्यांचे 5 तोळे सोने चोरीला गेलेले आहे। घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन चोरी केल्याचे दिसून येते। पोलिसांचा जळगाव जिल्ह्यात धाक उरलेला नाही। चोऱ्या, दरोडा असे प्रकार सातत्याने होत आहेत। 2 नंबरचे धंदे वाढलेले आहेत। पोलिसांवर काही टीका केली तर तिथले स्थानिक मंत्री माझ्यावरच टिंगल करतात, काहीतरी वेगळाच अर्थ करतात। घटनेचे गांभीर्य पोलिसांना आणि सरकारला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। रक्षा खडसे याआधी रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा दरम्यान 9 ऑक्टोबरच्या रात्री मुक्ताईनगर व वरणगाव परिसरातील 3 पेट्रोल पंपांवर सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते। यामध्ये मुक्ताईनगर येथील रक्षा फ्युएल, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा पेट्रोल पंप, करकी फाटा येथील मनुभाई आशीर्वाद आणि तळवेल फाटा येथील सय्यद पेट्रोल पंप या ठिकाणांचा समावेश होता। त्या रात्री बंदुकीचा धाक दाखवत आरोपींनी रोख रक्कम, मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही DVR मिळून सुमारे 1,33,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष तपास पथक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन केले होते। तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी नाशिक व अकोला जिल्ह्यात छापे टाकले। या कारवाईत पोलिसांनी सचिन भालेराव, पंकज गायकवाड, हर्षल बावस्कर, देवेंद्र बावस्कर, प्रद्युम्न विरघट आणि एका विधी संघर्षित बालकाला अटक केली होती।